पुण्यातल्या कालच्या मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट, सोबतच कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, मात्र जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी नाही। परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई महानगर परिसरातील पावसाची सद्यस्थिती सामान्य, मुंबईतील सगळ्या शाळा आणि कॉलेजेस नियमित सुरू राहतील, मुंबई पालिकेचे आदेश। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, पुढचे काही तास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याची माहिती। मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी, जिल्हाधिकारी कार्यालयानं केले आदेश जारी। सातारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट, जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनंही घेतलाय असाच निर्णय। पुणे, पिंपरी चिंचवड आणि सांगलीमधल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर, आज आणि उद्या जिल्ह्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी। सांगली जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी, कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाचा निर्णय। पुण्यामध्ये काल पावसाचा हाहाकार, मात्र पाऊस कमी झाल्यानं खडकवासला धरणातनं विसर्ग 13,000वर, आवश्यकता भासल्यास विसर्ग कमी जास्त केला जाण्याची शक्यता। वीर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, वीर धरणाच्या सांडव्यावरनं 55,000 क्युसेक्सनं विसर्ग, नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन। नाशिकच्या दारणा धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा आता 50%वर। जगबुडी नदीची धोक्याची पातळी आता 9 मीटरवर, शहरातील विविध भागांमध्ये पुराचं पाणी, ग्रामीण भागातले रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम। रायगडमधलं हेटवणे धरण ओव्हरफ्लो, धरणाच्या 6 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले, तर जिल्ह्यातले 83 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं धरणाचे वक्र दरवाजे उघडले, कोयना धरणातनं 30,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता। अलमट्टी धरणातनं पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, अलमट्टीतून 2,75,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगलीला मोठा दिलासा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव भरले, विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्यानं मुंबईकरांना दिलासा, सगळ्या तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% पाणीसाठा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणातनं 3,833 क्युसेक्सनं, तर तानसा धरणातनं 17,684 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। भिवंडीतल्या भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली, वालकस बेहेरे या गावातल्या हजारो नागरिकांचा संपर्क तुटला। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कांबारी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे उल्हास आणि काळू नदी इशारा पातळी ओलांडून वाहण्यास सुरुवात, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। बदलापूरमधल्या उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, वांगणी परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली, पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळांवरही पाणी साचण्याची शक्यता। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात
वालधुनी नदीचं पाणी शिरलं, शिवलिंगही पाण्याखाली गेलं. परिसरातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नांदेडची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला. पाऊस थांबलेला असला तरी खबरदारी म्हणून धरणाचा दरवाजा उघडला. नांदूर मध्यमेश्वर धरणातनं मराठवाड्यातल्या जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा पहिला विसर्ग. 10,132 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. साताऱ्यात मुसळधार पाऊस, सुरक्षितता म्हणून साताऱ्यातले सगळे धबधबे पर्यटनासाठी बंद, प्रशासनाचा निर्णय. साताऱ्यातल्या आलेवाडी घाटामध्ये दरड कोसळली, कुडाळ मेढा रस्ता बंद. जोर गावाकडे जाणारा पूल वाहून गेल्यानं परिसरातल्या वाड्या आणि वस्त्यांचाही संपर्क तुटला. साताऱ्यात अजिंक्य ताराला जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळलं, झाडामुळे रस्त्यावरचे खांबही पडले. झाड पडल्यामुळे 4 भिंती अजिंक्य तारा रस्ता बंद. ठाणे जिल्ह्यातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकारी अशोक शिंगारेंशी संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूरस्थितीचा घेतला आढावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं पुण्यातल्या पूरस्थितीची पाहणी. पूरस्थिती का उद्भवली याची चौकशी करणार, मोहोळ यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा. पुणे पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षामध्ये येत अजित पवारांनी घेतली माहिती. राज्यातल्या अनेक भागांमध्ये मोठा पाऊस झाल्यानं धरणांमधनं पाण्याचा विसर्ग करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर सिंचन अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्क ठेवण्याचे फडणवीसांचे आदेश. मुंबई आणि पुण्यादरम्यान धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस आज धावणार नाहीत, मध्य रेल्वेचा निर्णय. मुंबईतल्या पावसामुळे मंत्रालयातल्या पीओपीचा भाग कोसळला. पत्रकार कक्षात घडली घटना. राज्यामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 619 मिलीमीटर इतका पाऊस. मान्सूनमध्ये आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू तर 132 जण जखमी. मुंबई गोवा आणि मुंबई नाशिक महामार्ग सुरक्षित होण्यासाठी समन्वयानं काम करावं, मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर महामार्गांच्या कामाची गणेशोत्सवापूर्वी स्वतः मुख्यमंत्री पाहणी करणार. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू. ज्या कंत्राटदारांना हे काम दिलंय ते काम करतायत, नीलम गोऱ्हे यांची माहिती. अहमदनगरमध्ये काँग्रेसचा महासंकल्प मेळावा. मेळाव्यातल्या भाषणामध्ये बाळासाहेब थोरात यांची सरकारवर जोरदार टीका. विद्यमान सरकार भ्रष्टाचारी असल्याचं टीकास्त्र. प्रकाश आंबेडकरांचं आरक्षणासाठी आंदोलन. हे आंदोलन सरकार निर्मित आहे का? नाना पटोलेंचा आंबेडकरांना सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.